गरमागरम कुरकुरीत ब्रेड पॅटीस तर सर्वांनाच खायला आवडतं. बऱ्याच वेळेला बाहेरून जेव्हा आपण ब्रेड पॅटीस आणतो, वरचं कवरिंग अगदी प्लेन असतं आणि आतलं सारण थोडंफार स्पायसी असतं. परंतु आज आपण घरच्या घरी इतकं सुपर टेस्टी हे ब्रेड पॅटीस बनवणार आहोत, की तुम्ही बाहेरचं सुद्धा ब्रेड पॅटीस विसरून जाल. अतिशय चविष्ट असं तयार होतं. कवरिंगमध्ये सुद्धा छान फ्लेवर घालणार आहोत आणि आतला मसालासुद्धा अतिशय टेस्टी असणार आहे. चला रेसिपीसाठी लागणारं साहित्य आणि कृती बघूया. ती खमंग कुरकुरीत रेसिपी घरच्या घरी अतिशय साध्या सोप्या पद्धतीने फक्त 10 ते 15 मिनिटात तयार होते. भरपूर अशा टिप्स सांगितल्यात यासाठी रेसिपी शेवटपर्यंत बघा, म्हणजे सगळ्या टिप्स तुम्हाला समजतील. सगळ्यात आधी आपण बॅटर तयार करून घेणार आहोत. सगळ्यात आधी बॅटर का करायचं? कारण भाजी आपली तयार होईपर्यंत किंवा आतला मसाला तयार होईपर्यंत बॅटर आपलं छानपैकी भिजतं. यासाठी एक मोठी वाटी बेसन पीठ घ्यायचं. यामध्ये 7 ते 8 चमचे कॉर्नफ्लॉवर घालायचं. यामुळे छान कुरकुरीतपणा येतो. आता यामध्ये लाल तिखट, जिरा पावडर, धना पावडर, त्याचबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ घालून घ्यायचे. हे सगळे स्पाइसेस आवर्जून घाला, कारण यामुळे तुमचं ब्रेड पॅटीसचं जे कोटिंग आहे ते अतिशय चविष्ट असं होणार आहे. मी लाल तिखट थोडंसं जास्तीचंच घालते, कारण मला कवरिंगसुद्धा अतिशय सुंदर टेस्टी हवं आहे म्हणून. बॅटर करताना थोडं थोडं पाणी घालत छानपैकी बीटरच्या सहाय्याने बीट करून घ्या, जेणेकरून एकही गाठी गुठळी यामध्ये राहणार नाही. आणि 10 ते 15 मिनिटात ना आरामात तुमचं हे बॅटर छानपैकी सेट होतं. पीठ अतिशय व्यवस्थित असं भिजलं जातं. यामुळं कवरिंग आपलं खुसखुशीत आणि कुरकुरीत व्हायला मदत होते. कॉर्नफ्लॉवर नसेल घालायचं तर तांदळाची पिठी घातली तरीही चालेल. पण कॉर्नफ्लॉवरमुळे ना अतिशय कुरकुरीत असे हे पॅटीस तयार होतात आणि बराच वेळ ते कुरकुरीतही राहतात. आता 2 मोठे बटाटे मी ते छानपैकी उकडून घेतलेत. उकडताना मी मीठही घातलं होतं. आता बटाटे छान उकडलेले आहेत, त्यामुळे ते लगेच स्मॅश करून घ्यायचे. बटाटा खूप जास्त उकडवायचा नाही. खूप जास्त यामध्ये पाणी असता कामा नये. कारण खूप जास्त जर पाणी असेल ना तर तुमचं सारण ओलसर होईल. त्यामुळे बटाटा अगदी योग्य प्रमाणामध्ये उकडवा आणि बाहेर काढल्यानंतर कुकरमध्ये जो उकडवला असेल तर कुकरमधनं काढल्यानंतर त्याला छान थंड होऊ द्या. त्यानंतरच पुढची प्रोसेस करा. त्या बटाट्यामध्ये सगळे परत एकदा स्पाइसेस घालून घेऊयात. चवीप्रमाणे मीठ, जिरा पावडर, धना पावडर, लाल तिखट, हिरवी मिरची आणि कोथिंबीर. आता छानपैकी हा मसाला मिक्स करून घेते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखट कमी जास्त करू शकता. आपण कोटिंगमध्येही तिखट घातले आणि आता सारणामध्येही तिखट घालतोय. त्यामुळे तिखट तुम्हाला जेवढं हवं आहे, जेवढं तुम्ही स्पायसी खाता ना त्यानुसार तुम्ही आतलं सारण थोडंफार कमी तिखट केलं तरीही चालेल. मीठ मला थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मीठ मी थोडंसं ॲड करून घेतलं. या स्टेजला तुम्ही सारण खाऊनही बघू शकता किती स्पायसी झाले ते. त्यानुसार तुम्ही बाकीचे इन्ग्रेडियंट कमी जास्त करू शकता. चला आता एक मोठी छान ब्रेडची स्लाईस घेतली आहे. त्यावरती हे सगळं बटाट्याचं सारण अगदी एकसारखं असं पसरवून घ्यायचं. एकसारखं पसरवत असताना चमच्याने हलकंसं प्रेस करत राहा, जेणेकरून सारण अजिबातही बाहेर निघत नाही आणि प्लस ब्रेडच्या दोन्ही स्लाइसेस व्यवस्थित अशा ह्या सारणाला चिटकून राहतात. तेलामध्ये गेल्यानंतर अजिबात ही ब्रेड पॅटीस एकमेकांना सोडत नाही. सुंदर असं मी हे लेअरिंग करून घेतलं. तुम्हाला किती मसाला हवा आहे त्यानुसार मसाला भरा. इथे मी छान भरपूर असा मसाला आतमध्ये लावून घेतला आहे आणि त्यानंतर एकसारखं असं हे ब्रेड पॅटीस करून घेतलं आहे. वरून दुसरी स्लाईस ठेवायची आणि अशा पद्धतीने मी याचे कट करून घेते. आता इथे मी छान उभ्या आकारामध्ये हे कट करून घेते आहे. जर तुम्हाला त्रिकोणी ब्रेड पॅटीस आवडत असेल तर सरळ मधून एक तिरका कट द्या. छान त्रिकोणी ब्रेड पॅटीस इथे तयार होतील. परंतु छोट्या आकारामध्ये केले ना व्यवस्थित ते तळले जातात आणि खायला किंवा सर्व करायला सुद्धा बरं पडतं. त्यामुळे मी बऱ्यापैकी छोट्या छोट्या आकारामध्येच करून घेते. चला दुसरी सुद्धा स्लाईस याच पद्धतीने करून घेते. ह्या सगळ्या गोष्टी आपण बाहेरून जेव्हा आणतो त्यावेळेला आपल्याला माहीत नसतं कोणत्या तेलामध्ये तळले जातात किंवा कशा पद्धतीने केले जातात, कोणकोणते मसाले यामध्ये कशा पद्धतीने वापरले जातात हे आपल्याला काही माहीत नसतं. परंतु हेच पदार्थ आपण घरीच करून खाल्लेत, आपण अगदी स्वच्छपणे किंवा अगदी घरच्या माहितीच्या तेलामध्ये हे तळत असतो. त्यामुळे ते खायलासुद्धा चांगले आहेत. मुलांच्या शरीरासाठी सुद्धा हे चांगले ठरतात. चला अशा पद्धतीने मी सगळे पॅटीस छानपैकी करून घेतलेत. आता हे पॅटीस आपण छानपैकी फ्राय करायला घेऊयात. यासाठी कढईमध्ये छान तेल गरम करून घ्यायचं. तेल एवढं घ्या जेवढं तुमचं ब्रेड पॅटीस आरामात बुडेल. खूप जास्तही घेऊ नका आणि खूप कमीही घेऊ नका. यामध्ये बॅटरमध्ये सगळ्यात महत्त्वाचं सोडा वगैरे काही घालायचं नाही आहे, नाही तर खूप जास्त तेल ऑब्झर्व करेल. आता ब्रेड पॅटीस छानपैकी आपल्या बॅटरमध्ये बुडवायचं, त्यानंतर तेलामध्ये सोडायचं आणि वरच्या बाजूनी छान असे तीळ घालून घ्यायचे. यामुळे पॅटीसची वरची बाजू दिसायला खूपच भारी दिसते. ही टिप एकदा नक्की वापरून बघा. अशा पद्धतीने तीळ एकदा नक्की घालून पॅटीस करा. बघता क्षणी ते खावेसे वाटतील, एवढे सुंदर दिसतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं तळल्यानंतर सुद्धा तीळ आहे असे पांढरे शुभ्र राहतात. त्यामुळे पॅटीसवरती तीळ दिसायला खूप छान दिसतात.
चला सगळे मी पॅटीस इथे मी एका वेळेस 3 घालून घेतलेत आणि व्यवस्थित असे दोन्ही बाजूनी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेते. बेसन पीठ आहे आणि कॉर्नफ्लॉवर आहे, त्यामुळे तळायला थोडासा वेळ लागतो. अगदी मीडियम टू हाय फ्लेमवरती आपण हे पॅटीस तळून घेणार आहोत. ब्रेड आपल्याला काही तळायची गरज नाही, फक्त वरचं कोटिंग छानपैकी तळलं गेलं की नंतर तुम्ही याला काढून घेऊ शकता. फक्त छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्या. जेवढे छान खमंग तळले जातील ना तेवढे ते जास्त वेळ कुरकुरीत राहतात. चला आता माझी पहिली बॅच व्यवस्थित अशी तळली गेली. तुम्ही बघू शकता तीळ किती सुंदर दिसत आहेत आणि आपण बॅटरमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची सगळे मसाले घातले होते, त्यामुळे अगोदरच कोटिंगला सुंदर असा कलर आला आहे आणि त्यावरती हे तीळ लावलेले आहेत. चला आता दुसरीसुद्धा बॅच याच पद्धतीने करून घेते. बॅटरमध्ये ब्रेड बुडवताना दोन्ही स्लायसेस व्यवस्थित घट्ट अशा पकडायच्या आणि त्यानंतर बॅटरमध्ये व्यवस्थित डिप करायच्या आणि नंतर तेलामध्ये सोडायच्या. अजिबातही दोन्ही स्लायसेस एकमेकांना सोडत नाहीत, व्यवस्थित अशा त्या बटाट्याच्या भाजीला चिटकून राहतात आणि वरचं कोटिंग आहे त्यामुळे तर सुटायचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे सांगितल्याप्रमाणे कॉर्नफ्लॉवर किंवा तांदळाची पिठे आवर्जून घाला, त्यामुळे ना एक छान असा टाईटनेस येतो आपल्या कोटिंगला. अजिबातही ब्रेड स्लायसेस एकमेकांना सोडत नाहीत आणि कुरकुरीतपणाही येतो. चला दोन्ही बॅचेस मी याच पद्धतीने तळून घेतलेत. अतिशय खमंग आणि कुरकुरीत असे हे आपले ब्रेड पॅटीस इथे तयार झालेत. तळलेल्या छान हिरव्या मिरचीबरोबर हे मी ब्रेड पॅटीस सर्व करून घेतले. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टोमॅटो सॉस किंवा पुदिन्याची चटणी यासोबतही हे सर्व करू शकता, परंतु असे सुद्धा खूप भारी लागतात. एक ब्रेड स्लाइस मी तुम्हाला तोडूनही दाखवते. तुम्ही बघू शकता बेसन पीठ आणि कॉर्नफ्लॉवर व्यवस्थितपणे शिजलं गेले, छानसं कुरकुरीत कोटिंग यामुळे आले. चला तुम्ही सुद्धा या पद्धतीने हे ब्रेड स्लाइसेस नक्की करून बघा, ब्रेड पॅटीस नक्की करून बघा, तुम्हाला सुद्धा खूप जास्त आवडतील. चला कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लगेच एक लाईक करा, बनवायचं असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायचं असेल तर शेअर करा आणि अशाच खमंग खुसखुशीत कुरकुरीत रेसिपींसाठी शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच आणखीन कोणत्या रेसिपी तुम्हाला माझ्याकडून बघायला आवडतील हेही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. भेटूया पुन्हा एकदा अशा सुपर टेस्टी रेसिपीसोबत.